राग नाही येणार ना तुम्हाला? नाही येणार ना? आलं तरी काय करणार आहे तुम्ही? माझं प्रोटेक्शन किती मोठे तुम्हाला काय माहिती. होते तेवढे लेकीला दिले आणि वरून अपेक्षा. बरोबर आहे ना माझं? मला एक खरं खरं सांगा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या सुनेत जीव जास्त आहे का लेकीत जीव जास्त आहे? हा, खरं बोला बरं का. जर का खोटं बोलले बाबा गदा घेऊन असा ठोका टाकेन महाराज, घरापर्यंत सुद्धा जाऊ देणार नाही तुम्हाला. घरापर्यंत सुद्धा जाऊन देणार नाही तुम्हाला तुमची शपथ खरं बोला. कोणा जीव आहे? नाही नाही, भामटे उत्तर द्यायचेच नाही असे. नाही नाही नाही, हे असे बंडलबाज दोन्हीकडे उत्तर. चिडिया दो कभी न बने एकले एक डाल. एका म्याने दोन तरवा कधी बसतील का? जमूच शकत नाही. हे भामटे उडवा उडीचे उत्तरच द्यायचे नाही. खरं सांगा, लेकीत जीव आहे का सुनात जीव आहे? तुम्ही किती खोटं बोलली आहे ना खरं बोलायला. डोळ्यांनी पाहते, आयुष्य चाललंय यांचं पाहता पाहता. काही बरोबर आहे ना? यांचा कशात जीव आहे? जीव सगळ्या लेकीत आहे आणि अपेक्षा कोणाकडून आहे? कसं शक्य आहे महाराज? कधीतरी या गोष्टीचं अवलोकन करा महाराज. जीव सगळा मुलीला लावायचा, सगळं आहे ते तिला द्यायचं आणि कामाची अपेक्षा, सेवेची अपेक्षा कोणाकडून करायची? थोडं जेवढे तुम्ही विज्ञानात प्रगत होऊ राहिले ना, आपण विचार करीत जा ना. मग विज्ञान काय अध्यात्माच्या डोक्याला का लावता काय विज्ञान? थोडं तुमच्या घरातही विज्ञान लावा. अपेक्षा जर प्रेमाची सुनेकडून आहे तर अगोदर तुम्ही तिच्यात इन्व्हेस्ट केलं पाहिजे. बरोबर का नाही? सगळं प्रेम लेकीच्या वाट्याला द्यायचं ना, अपेक्षा सुनेकडून करायची. हे असं झालं, खातं खोलून पैसे टाकायचे महाराष्ट्र बँकेत आणि काढायला जायचं HDFC मध्ये. खरं आहे का नाही? प्रेम कोणाला द्यायचं? सगळं लेकीला वाटून द्यायचं ना, अपेक्षा कोणाकडून धरायची? तो महाराज समोर आला, तो माणूस सांगत होता, महाराज मुलं ऐकत नाही, सून लक्ष देत नाही, फार त्रास होतो महाराज, सगळं आहे माझ्याकडे प्रपंचातलं, पण एवढं मोठं दुःख, काहीतरी उपाय सांगा. त्याला सांगितलं, बाबा आता तुझ्या अडचणीवर माझ्यासारखा काय उपाय देणार आहे महाराज? हाताने वाटोळं करून घेतलं महाराज आपण आपल्या जीवनाचं. सुखी जीवनाची राख आपण आपली उभी केली, लोकांनी नाही केली महाराज. आपल्या प्रपंचाची आपण उधळली, आपण आपल्या राखेचा तमाशा आपण मांडलाय, लोकांनी नाही महाराज. त्याला म्हटलं, बाबा हे काही जरी असलं तुमचं, तरी या सगळ्यापेक्षा जगातल्या सगळ्या रोगावर चालणारं एक औषध आहे, पथ्यनाम विठोबाची. बाकी काही